अरे उठ तरुणा, जागा हो. आरसीसीचा धागा हो. काही विशेष नाही, मी 100% पेपर फोडे झालो असतो. तुम्हीच बघा ना, भारतामध्ये कुठलाच पेपर नाही की जो मी फोडला नाही. नेट, सेट, गेट सगळे पेपर मी फोडलेले आहेत. अहो एवढंच काय, नीट मध्ये पहिल्या 10 नंबर मध्ये माझं पेपर फोड्या म्हणून नाव होतं. तिथंच मी पेपर फोड्या म्हणून लागलो असतो ना. चला रिव्हिजन करूया. यस, डू इट. मी कोण? मी पेपर फोड्या. मी पेपर फोड्या. तर बघा, नुकत्याच झालेल्या पेपर फुटीविषयी आपलं काय मत आहे? 22 लाख पोरांचा कोण विचार करत नाही, सगळे स्वतःच्या पोराचा विचार करतात. पण मी तसा नाही करत. मी 22 लाख पोरांचा विचार करतो. मी गोरगरिबांचा विचार करतो. आताचं युग जे आहे हे कलियुगाचं आहे, आणि जो पेपर स्वतःच्या पोरासाठी फोडतो तो 12चा आहे. लक्षात घे बाळा, तू माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये गोरगरिबाचे पोरं येतात, आणि मी हा पेपर त्यांच्यासाठी फोडलेला आहे. माझा पण पोरगा नीटच्या क्लासेसला आहे, पण मी हा पेपर त्याच्यासाठी फोडलेला नाहीये. मी हा पेपर गोरगरिबासाठी फोडलेला आहे. लक्षात घे. अरे तू लक्षात घे. अरे तू लक्षात घे. दूर से देखा तो लगती थी परी, पास आकर देखा तो बेईमानी से भरी. माझ्यासारखं विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. एनसीईआरटी फेकून दे, टेस्ट पेपर्स फेकून दे. माझी मॉक टेस्ट कर. डॉक्टर झालास तू, डॉक्टर झालास. अरे तू झालास, अरे तू झालास. दरवेळी पेपर फुटतो, त्यात माझा काही हात नसतो, पण यावेळी पेपर फुटलेला असतो म्हणून माझा हात असतो. बाकी काही नसतो आणि मी निर्दोष असतो. क्लासला पोरं येई नाही सर, कसं करायचं? काय बोलतो? हॅलो जे भाऊ, तुमचं निलगिरी राहू द्या हो. इथं माझा बँक बॅलन्स नील व्हायला आला, ते सोडा बघू. या आपल्या फॅक्टरीवरती 2 व्हिडिओ बनवू, आपली इमेज क्लिअर करू. सर तुम्हाला बरं नाही, तुमच्या विद्यार्थ्याचं हॉस्पिटल आहे, चला जाऊ. अमेरिकेला जा तुम्ही. अमेरिकेला जातो. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ सीबीआय. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है.